कारण की कालचा दिवस खूप एनर्जेटिक आणि खूप प्रॉब्लेमॅटिक होता. नमस्कार, मी अभिजित घोरपडे. तसं सकाळी खाली येऊन आपल्याला 2 तास झालेले आहेत, तरी आपली अजून तयारीच चालू आहे. तर आपला टोटल प्रवास हा 14 दिवसांचा असणार आहे. तर आजचं पहिलं डेस्टिनेशन आपलं गोवा आहे, जवळपास 450 किलोमीटर आहे आणि अंदाजन आम्ही 9 ते 10 तास पकडलेला आहे. बघूया तर आपला आजचा प्रवास कसा होतोय. सुंदर तर होणारच आहे. स्टे कनेक्टेड. नाही होत. गणपती बाप्पा मोरया जाऊ. की बसव. ए राड्डा, फायनली आम्ही एकमेकांची लायकी काढून भांडून 10व्या प्लॅनिंग करून आज शेवटी आम्ही आज निघालेलो आहे. त्यामुळे आम्ही सगळेच आनंदात आहोत. पुण्याची सकाळ, भेंडी कधी बघा, कुठलेही शहर झोपलेलं असते पण हायवे हा नेहमी चालूच असतो. जिंदगी जिंदाबाद. तर आपल्याला निघायला उशीर झाला याचं कारण पत्त्याच्या सॅडल बॅगच्या स्ट्रीप तुटल्या आणि आल्यावर भाऊ आपल्याला म्हणतोय की तुम्ही पुढे जावा, आम्ही मागून होतो. असं कसं शक्य आहे बाई? की ना होऊ शकत आहे. बारक्या पोराच्या हातात खेळणं आणि नील्याच्या हातात फॉग लाईट, काही फरक नाही. हां, तर आपण कुठं होतो? पत्या. तर पत्या म्हणला की तुम्ही पुढे जावा, आम्ही मागून येतो. पण हे शक्य नव्हतं. शेवटी आम्ही निर्णय घेतला की त्याच्या 2 बॅग आम्ही वेगळ्या 2 गाड्यांवर बांधल्या आणि आम्ही आमच्या प्रवासाला फायनली सुरुवात केली. आपण आता खेड शॉपवरला पोचलेलो आहे. अरे सोने, कसं वाटतंय? कटाळी थंडी वाजती? थंडी वाजती बेकार. शित्या फोन लावायला हे निले, शित्याला फोन लावा बाबा. सकाळी हा नरकी बघायची का? सकाळी ह्या गाडीच्या बॅग तुटल्या, आता ह्या निल्याच्या आमच्या बॅग फाटलेल्या आहेत. सकाळ 3 वाजल्यापासून जी सर्कस चालू होती त्यामुळे सगळ्यांना भूक लागली. त्यामुळे आपण थोडासा नाश्ता, भरपूर सारी एकमेकांची लायकी काढणार आहे आणि पुढचा प्रवास सुरू करणार आहे. हे बघा गरीबडे ग्लासनी पाणी पिणार तिकडे बघा. बोबडी गॉट लोशन त्याला मारत असते रे माणसे. थोडं थोडं म्हणत गळावर खाल्लेलं आहे आणि आपण खंबाटकी घाट चढायला सुरुवात केलेली आहे. राजधानी साताऱ्यात आपण एंट्री करतोय. इथून आज माझं गाव वेणेगाव. ट्रॅव्हलिंगमध्ये इंटरकॉमशी सगळे कनेक्टेड असतात, त्यामुळे एकमेकांची जी आम्ही लायकी काढतो, यू कॅन इमॅजिन. जवळपास आपण अनुष्करा घाटात पोचलोय आणि आता सगळ्यांच्या आवडीचे आपण काम करणार आहे, जे की आहे भोजन. बंद आहे. पोटाची खळगी भरून आराम करून पुन्हा एकदा आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करतोय. अनुस्कुरा घाट उतरताना लेफ्ट साईडला एक सुंदर पॉईंट आहे की जिथे तुम्ही 10 मिनटं थांबून सिनरी बघू शकता. सो आम्ही ती सिनरी बघायला थांबलो. पण आमचा हा आनंद जास्त काळ टिकला नाही, कारण की इथे आमच्या लक्षात आलं की माझ्या गाडीमधनं ऑइल लिकेज आहे. एक तर ह्याचं ऑइल सील, नाहीतर खालचा टिपिंग नट, नाहीतर ते गॅसकिट. खालचं तर ओके दिसतं, गॅस्केटचं झालं असेल सीन. सावकाश जाऊ.
पुढं बघू कुठं हे आहे का गॅरेज. त्याला दाखवून बघू. नशिबाने 15 किलोमीटर पुढं आल्यावर आम्हाला एक गॅरेज सापडलं. इंजिनमधील केबलचे सील खराब झाल्यामुळे तिथून आपलं ऑइल लिकेज होत होतं. आता सांडलेलं ऑइल क्लीन करायचं चालू आहे. त्यानंतर आपण जे डॅमेज झालेलं सील आहे ते दुरुस्त करणार आहोत किंवा चेंज करणार आहोत किंवा जे काय ऑप्शन ते आपल्याला सजेस्ट करतील. पण त्यानंतर आपण गाडीतलं सगळं ऑइल ड्रेन करणार आहोत आणि नवीन ऑइलचा डब्बा तिथं मोकळा करणार आहोत, कारण की गाडीतलं ऑइल हे खूप जास्त कमी झालं आहे. फायनली आपली गाडी रिपेअर झाली आहे. अनुस्कुरा घाटात जर बाईकला प्रॉब्लेम आला तर अथर्व ऑटोमोबाईल्स विसरू नका. गाडीला प्रॉब्लेम आल्यामुळे आपला खूप टाईम गेलेला आहे, तरी पण त्याच उत्साहाने आणि त्याच जल्लोषाने आपली वाटचाल गोव्याच्या दिशेने. अंधारात सुरू केलेला प्रवास पुन्हा एकदा अंधारात घेऊन आलेला आहे. आपण आपल्या लोकेशनला पोहोचलेलो आहोत. माझ्या हातभर फाटलेली बाबा सकाळचं नाही काय झाला नाही काय नाही हाय हाय जोडत भाई आला हा अरे ब्रेक दाबला जो पहिले बसवली जी चुकी जो हायवेला थांबलास कसं त्याला बसवलं माहिती आहे जीवात लागते तर का कसं आहे ना, आपण जरी थांबलो पण वेळही थांबत नाही. त्यामुळे जोपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे जगून घ्या. कशाला उगाच किंतु आणि परंतु.